86,000 कोटींची बिलं सरकारकडे थकलेली आहेत आणि त्याचमुळे आझाद मैदानावर या कंत्राटदारांचं आंदोलन सुरू होतं। त्यानंतर आज त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। पैसे द्यायला नाहीयेत सरकारकडे। सरकार एकीकडे सांगतंय मोठमोठे विकास कामं, विकास चालू आहे। विकास मागच्या वेळेस सरकार आमच्या सर्वांच्या पैशाच्या भरोश्यावर निवडून आलेलं आहे। आम्ही कामं केली म्हणून ते निवडणुकीला निवडून आले, नाही तर या सरकारची निवडून यायची लायकी नव्हती। साहेबांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की ते मुख्यमंत्र्यांची चर्चा करतील याच्यात। पण जे गुजरातचे कंत्राटदार येतात इथे आणि रस्ते आणि या बाकी गोष्टी बांधतात, गुजराती कंत्राटदारांचे पैसे मिळतात, मग महाराष्ट्राच्या कंत्राटदारांचे पैसे का नाही मिळत? गुजरातच्या कंत्राटदारांना द्यायला पैसे कुठनं येतात महाराष्ट्र सरकारकडे? आज महानगरपालिकेमध्ये पण सगळे जे गुजराती कंत्राटदार आहेत, जे गुजरातवरनं आलेले आहेत, त्यांची पेमेंट्स होत आहेत। जो आमच्या इथला मातीतला महाराष्ट्रातला जो कंत्राटदार आहे त्याचे पैसे का नाही देत?